मायबाप सरकार तुमच्या शहरांमध्ये 50 लाख कोटी 1 लाख कोटीचे मेट्रोचे प्रकल्प उभा राहतात. एखादा प्रकल्प कॅन्सल करून वळवा आमच्या मराठवाड्या विदर्भाकडे. लय वाईट अवस्था आहे आम्हा शेतकऱ्यांची. जो शेतकरी तुमच्या पोटाला अन्न पुरवतो त्याच्याकडेच तुम्ही दुर्लक्षित करताय. या जगातलं सगळ्यात मोठं पाप कोण करत असेल तर ते हे सरकार करतंय, शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून. अरे शेतकऱ्याने पिकायचं बंद केलं तर काय दगड खाणार आहेत का? आणि बंदच करणार आहे शेतकरी हळूहळू. कालच्या सर्व्हेमध्ये 3.5 लाख हेक्टर जमीन शेतजमीन कमी झाली आहे. तिथं शेती होत नाहीये आता. आणि असं हळूहळू होत राहणार आहे. आणि तेव्हा मग तुम्ही काय करायचं माहिती आहे? ती मेट्रो खायची, ते रेल्वे रूळ खायचे, दगडगोटे खायचे, वाळू खायची. अरे 3 टायमाला जेव्हा तुमच्या ताटामध्ये चपाती भाकरी येते, तेवढी तरी जाण असू द्या रे शेतकऱ्याची. किती पापं करणार आहे तुम्ही अजून? तुम्हाला तळतळाट लागेल या शेतकऱ्याचा. एखादा प्रकल्प वळवा आमच्याकडे पण. आम्हाला पाणी नाहीये हो. आमच्या शेतकऱ्याला मूलभूत सुविधा दिल्या ना तुम्ही. काय मूलभूत सुविधा म्हणजे काय? फक्त पाणी द्या. तो पोहोचवेल मार्केटपर्यंत कसाही. हमी भाव द्या. हमी भाव देताना त्याच्यावर नियंत्रण ठेवा, की हाच भाव भेटला पाहिजे. नाहीतर सरळ एक काम करा ना. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकारच देऊन टाका. काय तुमच्या बुडाला म्हणजे का जमत नाहीये तुम्हाला हे? मायबाप असं नका करू. तुम्ही जर असं पोरकं केलं शेतकऱ्याला तर शेतकरी मरत राहणार आहे. शेतकरी संपून जाणार आहे. आणि त्यावेळेस मग तुम्ही ही भकास झालेली माळरानं बघत आहे ना, तीच दिसणार आहेत आणि तुम्ही खाणार आहेत दगडगोटे. परिस्थिती आहे ही. पापी बनू नका. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काहीतरी आवाज उठवा आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस पावलं उचला, एवढीच विनंती आहे.